अण्णा अण्णा म्हणजे अण्णा काय केलात तुम्ही अण्णा? काय प्रवेश केलात? कोण कोण संचारलं होतं अण्णा? म्हणजे अण्णा का कसं? डॉक्टर डॉक्टर तब्येत तरी व्यवस्थित आहे अण्णांची? ऑक्सिजन लेवल आता ओके झाली आहे, पल्स रेटही नॉर्मल आहे. अण्णा अण्णा तुम्हाला काही त्रास होतो? नाही नाही, आता काही त्रास होत नाही आहे. गेले 8 महिने रंगभूमीपासून दूर होतो ना, त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला. हा स्टेज, हे थिएटर, आम्हा नाटकवाल्यांसाठी नाटक हे नुसतं उपजीविकेचं साधन नाही आहे. आमचा श्वास आहे, श्वास. हा 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 असा मखमली पडदा जेव्हा असा बाजूला सरकतो ना, तेव्हा तेव्हा अजूनही काळजात धडधड होते. हां, पण ती धडधड बऱ्याच रोगांना बरं करते. हा 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 पडदा जेव्हा असा असा बाजूला जातो ना, तेव्हा रसिक मायबाप त्यांच्याकडून जो ऑक्सिजन मिळतो ना, माझा ऑक्सिजन ना ह्या बंद पडलेल्या थिएटरमध्ये अडकून पडला होता. कधी एकदा थिएटर्स उघडतायत आणि या रंगमंचीच्या कुशीत जाऊन असा मनसोक्त बागडतोय, असं झालं होतं रे, असं झालं होतं. बरं आहे मी ठणठणी. अण्णा खरं आहे तुमचं. सामान्य लोकांसाठी 3 मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा. पण आपल्या नाटकवाल्यांसाठी 4 असतात, अन्न वस्त्र निवारा आणि रंगभूमी. आता हे दमले असतील तर पुढचं मी करू का नाटक? अरे हट! आता अजून पुढचे 1,500 प्रयोग मी काय रिटायरमेंट घेत नाही. खांडेकर, तुम्ही या चौगुलेंना घेऊन दुसरा संच उभा करा आणि सुरू करा नाटक. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढू. युद्ध पाहिलेला माणूस. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.